आपल्यालाही प्रश्न पडेल हा की मन प्राण शरीरच आपल्याला माहिती आणि आंतरिक जीवनाची काहीच कशी माहिती नाही आपल्याला. तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की ह्या दोन्हीमध्ये म्हणजे ही बहिर्वर्ती चेतना आणि अंतर्वर्ती चेतना याच्यामध्ये एक प्रकारचा पडदा असतो. ठीक आहे. आणि त्या पडद्यामुळे ही जी सगळी अंतर्वर्ती चेतना आहे ती आपल्यापासून झाकलेली असते. काही जणांच्या बाबतीत पडदा असतो तर काही जणांच्या बाबतीत ती भिंत असते. मदरनी हे सांगितलेलं आहे. त्यांना भेटायला येणारी जी लोकं असायची त्या लोकांच्या डोळ्यामध्ये बघून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करायच्या. त्या सांगतायत असं की काही लोकांच्या डोळ्यातून माझा थेट प्रवेश होऊ शकायचा, कारण ती लोकं ट्रान्सपरंट असायची, आत बाहेर असं काही त्यांच्यामध्ये नसायचं. तर काही जणांच्या बाबतीमध्ये मात्र जणू काही एखादा पोलादी दरवाजा असावा इतकं ते त्यांचं कवच भक्कम असायचं, अभेद्य असायचं. आणि ते कवच कशाने बनतं, ही भिंत कशाने बनते किंवा हा पडदा कशाने बनतो, तर तो आपल्या अहंकाराने बनलेला असतो. ठीक आहे. या अहंकाराने आपण ह्या सगळ्यापासून वेगळे झालेलो असतो. तेव्हा हा पडदा भेदून, ह्या पडदा ओलांडून आत प्रवेश करणं हे आपल्याला साधनेमध्ये करणं आवश्यक असतं.